सातारा जिल्ह्यातील विडणी गावचे श्री बाळासाहेब पवार एक काळ होता जेव्हा त्यांचा गोठा आणि पशुपालन व्यवसाय दोन्हीही संकटात होते। 3-4 गायी होत्या, पण त्यांचा संगोपनाचा खर्च आणि आजारपण यामध्येच सारा नफा निघून जायचा। दुधाऐवजी नुसता त्रासच पदरी पडायचा। कधी कधी त्यांना वाटायचं की हा व्यवसाय बंद करावा, पण त्याच वेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण उगवला, तो म्हणजे गोविंद कामधेनू वंशसुधार योजनेचा। पहिला गोठा मी बंद केलता, पण आता नवीन गोविंदी त्याच्यातनं शिमेच्या चांगल्या कालवडी तयार केल्या, त्याच्यापासून चांगलं हे आलंय, धंद्याला यश आलंय, त्याच्यामुळं चांगलं परवडते। गोविंद डेअरीच्या शिमेचा वापर करून आम्ही जवळजवळ आता 35 कालवड तयार केली आहे। आता यायला झाल्या त्या काही येल्या त्या एक 2-3 येल्या त्या, आता 10-15 गाभण आहे त्या, आता परत 10चा भरायचं चाललंय, 10 बारके आहे त्या, अशा 35 कालवड आहे आमच्याकडे। या योजनेच्या माध्यमातून त्यांना उच्च गुणवत्तेच्या अधिक दुग्ध क्षमतेच्या वीर्यमात्रा म्हणजेच सिमेंट सुविधा पुरवण्यात आल्या। त्याचबरोबर एम्ब्रियो ट्रान्सफर सारख्या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू त्यांच्या गोठ्यात जन्माला आलं ते म्हणजे एक नवं परिवर्तन। पहिल्या गायांनाच खायला भरपेट लागायचं, पण दूध देत नव्हत्या, पण आता या गायांनाच मुरगा अशी भरपेट असल्यामुळे, चारा चांगला, शिमेत चांगले असल्यामुळे चांगल्या क्वालिटीने दूध देते, त्या क्वालिटी चांगली बसते आणि दुधात परवडते। येतं पाहिजे गायांच्या धंद्याला पहिल्यांदा परवडत नव्हतं, बारक्या गाया होत्या, आता चांगल्या पद्धतीने एम्ब्रियोच्या कालवडी केल्यामुळं रेट दूध बी चांगलं द्यायला लागल्यात, क्वालिटी बसायला लागली, त्यातून आता धंद्याला चांगलं यश येतं। या आज त्यांच्या गायी अधिक दुग्ध क्षमतेच्या, कमी आजारांना बळी पडणाऱ्या, आपल्या वातावरणात राहणाऱ्या अशा चांगल्या गायी तयार झाल्या आहेत। आज त्यांच्या गोठ्यात त्यांना पूर्वीसारखा जास्तीचा चारा लागत नाही किंवा जास्तीचा खर्चही गायींवरती करावा लागत नाही, त्या कमी आजारांना बळी पडतात। त्यांच्या दुधाची गुणवत्ता देखील आता वाढली आहे। आज एवढा बदल त्यांनी गोविंद कामधेनू वंशसुधार योजनेच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या सिमेंट सुविधा तसेच एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये केला आहे। तुम्हालाही जर गोविंद कामधेनू वंशसुधार योजनेची अधिक माहिती हवी असेल किंवा गोविंद कामधेनू वंशसुधार योजनेमध्ये सामील व्हायचं असेल तर मग आजच गोविंद डेअरीशी संपर्क साधा अथवा जवळच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट द्या। धन्यवाद।